बघा बाळा, दोन इक्वेशन दिल्यात, पेज नंबर 8 वरच आहे बाळांनो. आहे त्या पद्धतीनं चार्ट भरून देतो. इक्वेशन लिहून घ्या. 2x - 3y = 4. आतापर्यंत तुम्हाला मी वायच्या किमती काढून देत होतो, पण आता मी एक्सची किंमत काढणार आहे. वायची किंमत का काढायची नाही ते पण सांगतो. वायची किंमत काढायला लागलो तर -2x + 4. साइन बदललं, y = 2x - 4/3. छेदामध्ये 3, 7 असेल तर जास्तीत जास्त किमती काढण्याच्या मार्गाला लागायचं नाही. छेदामध्ये 2, 5 अति चांगलं. मी तर 2 दिसतंय, कॅल्क्युलेशन जास्त वाढत नाही बाळा. 2 आणि 5 डेसिमल पॉईंट ताबडतोब दुसऱ्या स्टेपला येतो. पण 3 म्हटलं तर वरच्या संख्या ठरवून घ्याव्या लागतात, जेणेकरून त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याला 3 भाग गेला पाहिजे. अशा पद्धतीनं त्या एक्सच्या किमती घ्याव्या लागतात. पलीकडं सुद्धा 3 छेदात जाणार आहे, त्रासाचं होईल. त्याच्याऐवजी एक्सची किंमत घ्यायची. म्हणजे आता आपण काय करायचं आहे, एक्सच्या किमती घ्यायच्या आहेत. छेदात 3, 7 नको आहे आपल्याला. 2x = 3y + 4. x = 3y + 4/2. नंबर 1. आता 3 गुणिले, आता वायच्या किमती भरायच्या. आपण वायच्या किमती घ्यायच्या आणि त्याच्यावरून एक्सच्या किमती काढायच्या. वायची किंमत 1 घेतली मी, 1 + 4/2. 3 × 3 + 4. 7/2 म्हणजे किती येणार? 3.5. 7 रुपयाचं 2 भाग केलं. 3.5 कुणाची किंमत आली? एक्सची. 3.5 म्हणजे कोऑर्डिनेट काय आला? 3.51. 2 नंबर. x = 3y + 4/2. 3 × y. वायची किंमत किती देऊया? -2 -6. 6 मधून 4 गेलं, -2. -2ला मायनस प्लसचा भागाकार मायनस. एक्सची किंमत आली आणि नंतर वायची किंमत आता काढा. सॉरी, आणि 3 नंबरची किंमत काढा बघा. 3 × y. वायची किंमत -3 + 4. 3 × 3 = 9, -9 + 4. 9 मधून 4 गेलं, 5/2. कसलं? मायनस. -2.5. एक्सची किंमत आली आणि हा चार्ट तयार झाला. आता पलीकडचा चार्ट घेऊया. एक्सची किंमत घ्या. 3y - x = 4. -x = पक्षांतर -3y + 4. साइन बदललं, 3y - 4. 3 × y. आता वायची किंमत कोणती घ्यायची? 1. 3 × 3 -4 -1. एक्सची किंमत -1. 2 नंबर. x = 3y - 4. 3 × y. वायची किंमत किती घ्यायची? 2. 6 मधून 4 गेलं, 2. 3 नंबर. 3 × y. वायची किंमत 3 घेतली. 3 × 3 = 9 मधून 4 गेलं, 5. चार्ट तयार केला व्यवस्थित.
तयार केला. आता हे पॉईंट टाकायचं आपल्याला. 3.51 3.5 म्हणजे 3.5 वरून 1 अधिक 1 नंतर -1 -2 -1 -2 -2.5 आहे बाळा. 2.5 अँड -3 -2.5 आणि -3 1 2 3 मधून जाणारी लाईन काढली. त्याच्यावर इक्वेशन -1 + 1 -1 + 1 वर जायचं. मायनस असतं तर खाली आलो असतो. +1 2 2 2 2 2 1 2 आणि पुढला 5 3 पॉईंट दिलेला आहे. 5 3 3 पॉईंटमधून जाणार रेषा काढली, लाईन काढली आणि दोन्ही लाईनी एकमेकांना जिथं स्पर्श होतात त्याला म्हणायचं त्याचं उत्तर 4 8. x = 8 आणि y = 4. 8 4 बाळांनो. x = 8 आणि y = 4.